जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास 7वा. जग जीवन निरूपणनाम. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नाना वल्ली मध्ये जाते. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक प्रकृती पुरुषनाम. या संपूर्ण दशकामध्ये समर्थांनी प्रकृतीची ओळख दिली, पुरुषाची ओळख दिली, अर्थात मूळ तत्वाची ओळख दिली आणि मायाजन्य जे जे आहे त्या सगळ्यांची ओळख दिली. आता या समासामध्ये काय दाखवायला घेतलं तर जग जीवन निरूपणनाम. बोलले ज्या प्रकृतीपासून तुम्ही आम्ही आहोत किंवा आमचा देह म्हणजे प्रकृतीच आहे. आता या प्रकृतीच्या ठाई काय आहे तर आत्माराम आहे, जीव आहे. आणि तो जीव कोणासारखा आहे? मुळी उदक निवळ असते. बोले तो निवळ आहे, तो न्यूट्रल आहे. निवळ याचा अर्थ काय आहे? न्यूट्रल आहे. पाणीसुद्धा निवळ असतं. आता पाण्याला रंगच नसतो, पण आपल्याला वाटतं की पाणी थोडंसं निळसर दिसतं किंवा थोडंसं असं माती जर मिसळलेली असेल तर असं लालसर दिसतं. तर ज्याच्या ज्याच्या संघामध्ये संग दोषे तैसे होते, ज्याच्या ज्याच्या संघामध्ये ते गेलं तसं तसं ते काय करत असतं, तसं तसं रूप धारण करत असतं. प्रत्यक्षात त्याला रंग नाही, चव नाही, वासही नाही. हा त्याच्यात मिसळलेल्या सगळ्या अशुद्धींचा परिणाम आहे की त्याला कधी कधी वास येतो, कधी कधी त्याला वेगळी चव येते किंवा कधी कधी त्याला वेगळा रंग येत असतो. मग तो कसा असतो? कधी आम्ल, कधी तीक्ष्ण, कधी कडवट. आम्ल म्हणजे आंबट, तीक्ष्ण म्हणजे तिखट आणि कडवट. कडवट पण असतो आणि गोड पण असतो. पण मूळ उदक कसं होतं? मूळ उदक हे निवळ असते, निवळ होतो. लहान मुलं कशी असतात? लहान मुलं हे निवळ असतात. आणि जसं जसं कुडी वाढे कुबुद्धी वाढे, जसं जसं तो घराच्या बाहेर जातो, जसं जसं तो खेळायला लागतो, जसं तसं बाहेरच्या सगळ्या गोष्टी जग सगळं बघायला लागतो, मग हळूहळू त्याला सवय लागते. कशाची? बोलले ते सगळ्या संग दोषे तैसे होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे संघ होतात, वेगवेगळा प्रादुर्भाव होतो. बाहेर कोणी असलं किंवा बाहेर कोणी काही मागायला आलं की मम्मी त्याला सांगते की जा सांग की आमच्या घरी कोणी नाही. मग तो बरोबर जातो आणि सांगतो की आमच्या घरी कोणी नाही. पण मग थोड्या वेळानं त्याच्या डोक्यात विचार येतो की म्हणाले घरात तर आई होती, मम्मीनंच तर मला सांगितलं की असं सांग. मग असं का सांगितलं? बोलले काहीतरी वाचवण्यासाठी किंवा काहीतरी लपवण्यासाठी म्हणून मम्मीनं सांगितलं. मग काहीतरी वाचवायचं असेल, काहीतरी लपवायचं असेल, काहीतरी चुकीचं करायचं असेल म्हणा किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल म्हणा, अशी एक आयडिया असते. हे त्याला कळलं आणि मग त्याला काही त्याचं देखील काही स्वतःचा दोष काही एखादा लपवायचा असला की मग तोही हीच क्लुप्ती वापरायला लागतो. म्हणजे काय झालं? संग दोषे तैसे होते. सगळीकडे त्याला ते बघायला मिळालं, ते त्याने काय केलं? आत्मसात केलं. आता संतत्वाचा प्रवास काय आहे? भक्तीचा प्रवास काय आहे? भक्ती पुन्हा आम्हाला त्या आमच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाते. आमचं मूळ स्वरूप कसं आहे? निर्मळ आहे, निश्चळ आहे, सुंदर आहे, शुद्ध आहे, शांत आहे, निश्चल आहे. हे आमचं भक्तीचं काय आहे? मूळ स्वरूप आहे. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. संग झालेला होता. मग सद्गुरू संघातून, भक्तीच्या संघातून मग हे सगळे आंबटपणा, तिखटपणा, कडवटपणा हळूहळू हळूहळू हळू कमी होत जातो. आपण म्हणतो ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. बोलले ज्याच्यात सगळ्यात जास्त गोडवा असतो तो जास्त प्रमाणामध्ये देवाला आवडतो. म्हणजे जास्त चांगुलपणा, जास्त सरळपणा, जास्त शुद्धपणा असतो ना, तोच भगवंताला आवडतो.
आणि भक्ती म्हणजे हा आपल्यातला आंबट तिखट कडवटपणा काढून टाकण्याचा प्रवास आहे. आपले अवगुण आपले गुण दोषच त्यागून एका मुख्य ईश्वराशी बांधले जाण्याचा प्रवास म्हणजे काय आहे? भक्ती आहे. भक्ती म्हणजे भक्त, भक्त म्हणजे बांधलेपण. मी आता बांधलेलो आहे. जसं आम्ही एखादा मनुष्य कामासाठी म्हणून आमच्याकडे जर बोलवला, त्याला सांगितलं की बाबा रे दिवसभराचे तुला एवढे एवढे पैसे देतो, तर तो काय झाला? तो बांधला गेला. आता ड्युटीला मनुष्य जातो, ऑफिसात जातो, एखाद्या सरकारी कार्यालयात जातो. त्या ठिकाणी 11 ते 5, 10 ते 5, 9 ते 5 त्याची ती ड्युटी असते. त्याला तिथे थांबणं असतं. तो बांधलेला असतो, भक्त असतो. त्या सरकारी नोकरीशी तो काय आहे? भक्त आहे. पण त्याच्याशी मग काही जण काय करतात? प्रतारणा करतात. त्या काळात तिथे थांबत नाही. आणि म्हणून मग काय होतं? न थांबल्यामुळे काय होतं? तर त्या ठिकाणी दोष लागतो किंवा मग एखाद्या ठिकाणी तो आढळून येतो किंवा सापडला जातो. त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होते. बोलले जे नेमून दिलेलं आहे त्यातच राहणे हे काय आहे? कर्तव्य आहे. प्रत्येक मनुष्याचं, प्रत्येक जीवाचं काय कर्तव्य आहे? मनुष्य जन्मात आलो म्हणजे भगवंताशी बांधलेलं राहणे, भक्त राहणे हे काय आहे? मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि ह्याच्यात जो राहिला त्याचा काय झाला? जन्म सार्थक झाला. आणि भक्त होण्याचा, बांधले जाण्याचा प्रवासच काय आहे? भक्ती आहे. मग हळूहळू जो बांधलेला असतो तो मालकाच्या कामाशिवाय दुसरं काम करत नाही. तो काय बोलतो? माझ्या सद्गुरूंनी, माझ्या परमेश्वराची शिकवण अशी आहे ना, न घडो कोण्या जीवाचा मत्सर, मग मी कोणाचा मत्सर करणार नाही. निंदकमचा सखा वस्त्र धुतो फुका. निंदा करायला नाही सांगितलं ना, द्वेष मत्सर करायला नाही सांगितलं ना, मग तो त्या वाट्याला जात नाही. तो सर्व ठाई त्या एकाच मुख्य परमेश्वराला बघत असतो. त्याला माहिती असतं की हे सगळी त्याचीच रूपं आहेत, मी सुद्धा त्याचंच रूप आहे. ही फक्त माझी परीक्षा आहे, थोड्या दिवसाची. मला या ठिकाणी चाचपडलं जातं आहे की हा भगवद्धामाला, भगवत भक्तीला प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेचा झाला आहे की नाही. नसेल झाला तर त्याला पुन्हा परीक्षेला पाठवलं जातं. पुन्हा पुढच्या योनी, पुन्हा पुढचा जन्म. पुन्हा सगळे न्यूट्रल झाला का, निवळ झाला का ते बघितलं जातं. का याच्यामध्ये अजून आंबटपणा आहे, तिखटपणा आहे, कडवटपणा आहे, ते पुन्हा बघितलं जातं. अजून गेलेलं नसेल तर पुन्हा वेगळा जन्म, पुन्हा सरपटण्याचा. कोणाकडं जास्त बोलले हिंस्र स्वभाव असेल तर हिंस्र पाण्याचा जन्म. कोणालाही असं दंश करत असेल बोलण्यातून म्हणा किंवा काही आपल्या कृतीमधून तर सर्पाचा जन्म. आणखीन फार उड्या मारत असेल, फार भारी भरत असेल अहंकारातून तर काय माकडाचा जन्म. मारत बस बाबा, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. फार पळत असेल, लोभाने फार पळत असेल, फार लोभाने पछाडलेला असेल, तो बोलले बाबा घोड्याचा जन्म. बाबा जोरात पळ, आणखीन जोरात पळ. हे आपल्यामध्ये हे भरलेले हे जे काय आहेत ना बाबा, आंबट तिखट कडवटपणा हा गेला पाहिजे. रघुनायका मागणे हे जे आता भक्त होणे म्हणजे हेच आहे की बाबा रे हे सगळं आंबट तिखट कडवट हे बाजूला कर आणि तू जसा निवळ आहे तसा मला निवळ बनव. मला सर्वांच्या ठाई माझी दृष्टी निवळ बनव. माझा व्यवहार सर्वांच्या ठाई निवळ असू दे. नानावल्लीमध्ये जाते, सर्वांच्या ठाई मला निवळपणा पाहू दे. मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. त्यानंतर समर्थांनी काय दिलं? आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे. आता मग तो आत्मा होता, तो आत्मा आत्मपणेच होता, त्याचं आत्मपण आहे. आणि
तो देहाच्या संगे आला. मग त्याला काय भेटला? त्याला अभिमान भेटला. मग त्या अभिमानानं त्याला काय सांगितलं? म्हणाले, बाबा तू आणि मी दोघं मिळून काय करू? मज्जा करू. कशाचं आलं ईश्वर? कशाचं काय आलं निव्वळपणा? कशाचं काय आलं उत्तम सद्गुण? कशाचं काय आलं भक्ती? काय भक्ती नाही, काय नाही, काय नाही. आपण आपलं राज्य प्रस्थापित करू. साभिमाने भारी भरतो भलतीकडे. नको ते सगळे उपद्व्याप करत बसला. नको ते सगळे उपद्व्याप वाढत बसला. कोण मिरचीच्या संघात गेलं. पाणी, शेताला पाणी एकच आहे, विहीर एकच आहे. पाणी सुटलं. त्याच सगळ्या तासावर म्हणा किंवा त्या सगळ्या त्या रांगेमध्ये म्हणा मिरची लावलेली होती, ऊस लावलेला होता, कारले लावलेले होते. बोलले हे सगळे आवळा लावलेला होता. हे सगळे पाणी त्या रस्त्याने गेलं. या सगळ्यांनी पाणी घेतलं. कोण तुरट झाला, कोण तिखट झाला, कोण आंबट झाला, कोण गोड झाला, कोण लिंबू होता. आणि बोलले जो तो त्याच्या सगळ्या तोऱ्यामध्ये त्याच्या सगळ्या तालामध्ये राहिला आणि भारी भरत बसला की बोलले मी काय गोड आहे, मी काय आंबट आहे, मी काय कडवट आहे, मी काय तिखट आहे, मी काय असा, मी काय सुंदर, मी काय राजा, मी काय ताकदवान, मी काय श्रेष्ठ, मी काय श्रीमंत. देह संगे विकारतो साभिमाने भारी भरतो भलतीकडे. असा वेगवेगळ्या पद्धतीनं काय झालं? भारी भरत राहिला. कोणाला उसाची संगत सापडली, बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी. आता कोण उसामध्ये गेलं, कोण एखाद्या विषारी वनस्पतीमध्ये गेलं आणि विष तयार झालं. धोत्र्यासारख्या सगळ्या वनस्पतीतील पाणी हे काय असतं? विष असतं. उसासारख्या वनस्पतीमधील पाणी हे काय असतं? साखर असते. प्रत्येकाचा गुण वेगळा, प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा. ज्याच्या त्याच्या अहंकारानं काय काय सगळं उभा केलं तसं तो धारण त्याने केलं. पण हे सगळं कशामुळे झालं? तर बोलले मुख्य परमात्म्याला विसरले. निव्वळ पाणी निव्वळपणाला विसरलं. त्याचा मूळ स्वभाव निव्वळ होता. आला कुठून होता? निव्वळपणापासून आलेला होता. आभाळातून पडणारं पाणी त्याच्यात काय असतं? काहीच नसतं. ते निव्वळच असतं. त्याचा तो मूळ स्वभाव तो आभाळातून आलेला होतो. तो मूळ परमात्मा निव्वळ होता. त्याला त्याच्यासारखं परत राहायचं होतं. फक्त परीक्षा होती. आयुष्यभर तैशी स्थिती आहे तैशा परी तो आहे. म्हणजे सुंदर, निव्वळ, शुद्ध, पवित्र, परोपकारी, दयाळू, क्षमा. कोणी कितीही मोठा अपराध केला आपल्याबद्दल त्याला क्षमा करायची. कोणी आपलं किती नुकसान केलेलं असलं त्याचं चांगलं करायचं. रात्री सुखाने झोपायचं. उगाच याचं त्याचं चिंतन करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. आणि मग काय झालं? साभिमाने भारी भरतो भलतीकडे. पण हे मात्र काही सगळ्यांना जमलेलं नाही. मग काहींना बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली. काही विषाच्या संगतीनं गेले. विषवल्ली फापावली घातकी प्राणी. की पुढे काय दाखवलं? 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहांचे संगती आत्मयास होय. व्यक्ती तेवढ्या प्रकृती. जशा 18 भार वनस्पती तसे 18 भार मनुष्य. गुण सांगावे ते किती. प्रत्येकाचे गुण वेगळे, प्रत्येकाचे दोष वेगळे. नाना देहाचे संगती आत्मयास होय. वेगवेगळ्या देहांच्या वेगवेगळ्या सगळ्या मनाच्या वेगवेगळ्या सगळ्या वासनांच्या संगतीनं प्रत्येक आत्म्याला काय करावं लागतं? तर वेगवेगळ्या सगळ्या रूपांमध्ये तसं अभिनय करावा लागतो. त्यामध्ये कोणी भले. मात्र फार थोडे असे भाग्यवंत असतात की ज्यांच्या सुकृताला तोड नसते. ज्यांच्या वाडवडिलांच्या पुण्याईनं, ज्यांच्या बोलले सगळ्या वंशाच्या सगळ्या पुण्याईनं ते संत संगे निवाले. संतांचा सहवास मिळाला.
संतांचा संग मिळाला आणि काय झालं, निवाले. म्हणजे काय झालं, त्यांचा तो प्रवास थांबला. निवाले म्हणजे काय, आता मनुष्य फिरत असतो, इकडे तिकडे धाव पळपळ करत असतो आणि कुठेतरी एखादं असं छानसं ठिकाण त्याला सापडतं, ज्या ठिकाणी असं गारवा असतो, थंडगार पाणी असतं, पोटभर जेवण मिळतं, विश्रांती करायला जागा मिळते. त्या ठिकाणी आपण काय बोलतो, निवालो, शांत झालो, खूप छान वाटतं आहे, खूप गार वाटतं आहे. मग बोलले हा गारवा हा कुठे आहे, ते संत संगे निवाले. देहाभिमान सांडून गेले विवेक बळे. आता बघा, निवाले आणि देहाभिमान सांडून गेले, याच्यामध्ये काय आहे, रिलेशन आहे, संबंध आहे. हा देहाभिमान जोपर्यंत सांडत नाही ना, तोपर्यंत हे जे आधीचं निवाले पण जे दाखवलेलं आहे ना, ते काही प्रत्यक्षात येणं शक्य नाही. म्हणून निवाले म्हणजे काय, विश्रांती पावले, समाधान पावले, आनंद पावले. यासाठी काय करावं लागेल, पहिले तर देहाभिमान सांडू न गेले, देहाभिमान सांडावा लागेल. आणि तो कसा सांडावा लागेल, तर विवेक बळे. बोलले तो असा डोंगरावर चढून वेगवेगळे तप करून वेगवेगळे उपवास करून सांडला जात नाही. तर तो कसा सांडला जातो, विवेके बळे. मग एवढं जरी केलं ना, तरी बाकीचे धर्म कर्म कांड जे आहेत ते तितकेसे आवश्यक उरत नाही. याचा अर्थ ते एकदम काही कामाचे नाही असं नाही, पण ते तितकेसे फारसे त्यांचा प्रभाव ह्या विवेकाच्या प्रभावा एवढा प्रबळ नाही. म्हणून भला रे भला बोलती ते करावे. बोले स्वतःचं भलं व्हावं, इतर जण आपल्याला भले म्हणावे, म्हणून भला रे भला बोलती ते करावे. त्यामध्ये कोणी भले, ज्याला संतसंग मिळाला तो भला, ज्याला सद्गुरू श्रवण मिळालं तो भला, ज्याने परमार्थ करायला घेतला तो भला. आणि ते संत संगे निवाले, संतांचा सहवासच बोलले त्या ठिकाणी पुरेसा आहे, की जो संतांच्या सहवासात आला बोलले त्याला विश्रांती मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक उत्तम सगळ्या भक्तांचा, उत्तम सगळ्या पुरुषांचा, उत्तम सगळ्या भक्त मंडळींचा सहवास आपला कधी सुटणार नाही, याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. देहाभिमान सांडून गेले विवेके बळे, उदकाचा नाशची होतो, आत्मा विवेके निघतो. आता समर्थांनी आधी वनस्पतींचं उदाहरण दिलं. म्हणाले बाबा पाणी होतं, पाणी सगळ्या वनस्पतींमध्ये गेलं, वल्लींमध्ये गेलं, वेलींमध्ये गेलं आणि तसं तसं त्याने काय केलं, फळ धारण केलं. पण पुढे काय झालं, पुढे जेव्हा जेव्हा ते फळ परिपूर्ण झालं, पिकलं किंवा ते वल्लीचं संपलं, तेव्हा ते पाणी मात्र काय झालं, तर ते पाण्याचा नाश झाला. म्हणजे ते कुठेतरी बोलले त्याचं अस्तित्व संपलं. पण आत्म्याचं तसं नाही, म्हणजे ते फक्त उदाहरण स्वरूप होतं. मग आत्म्याचं काय होतं, तर आत्मा विवेके निघतो. तो विवेकानं काय करतो, जागा बदलवतो, कपडे बदलवतो आणि देह बदलवतो. मग कधी तो पुरुषाचा देहामध्ये असतो, तर कधी स्त्रीच्या देहामध्ये असतो, कधी प्राण्याच्या, तर कधी वनस्पतीच्या. सगळ्या योनी फिरून आलेला आहे आणि पुढे कुठे जाईल काही सांगता येत नाही. ते आजच्या कर्मावर सगळं, आजच्या सगळ्या गतीवर सगळं त्याचं ते अवलंबून आहे. आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा. तर हे प्रत्ययाचं आहे. बोलले याशिवाय अंतिम सत्य दुसरं काहीच नाही, की आत्मा हा पुढे सर्व जाईल काही न राहे. विचारे मना तुझा तुझी शोधून पाहे. पुढे सर्व जाणारं आहे आणि सगळं जातं, काहीच राहत नाही. बोलले हे अटळ सत्य आहे. मग हे का थोड्या दिवसाकरता, का थोड्या वेळेकरता बोलले त्रास करून घ्यायचा, वनवन करून घ्यायचं, भनभन करत बसायचं, काही गरज नाही. बोलले आपण ज्यांच्याशी वनवन भनभन करतो ना, त्यांच्यातला कोणीतरी जातो, नाहीतर आपण कोणीतरी जातो. जाणार आहे पुढे. होला तेवढ्यापुरतं मन धरणी करून घ्यायची, प्रयत्न करतो म्हणून सांगायचं, नम्रतापूर्वक बोलायचं. बरेचसे प्रश्न याच्यातून सुटतात. तरी राहिले तरी मग काहीतरी बोलले आपण
विवेकाबळानं मार्ग जर विचार केला तर मार्ग निश्चितपणे सापडतो. म्हणून त्यासाठी संत संग पाहिजे आणि देहाभिमान त्यागला पाहिजे. आपण काय करतो, मी लहानपणा घेणार नाही, मी मोठा शहाणा. लहानपणा घ्यायला मागत नाही. मी कसं काय बोलू, मी कसं काय राहू, मी कसं काय बघू, अशी सगळी आपली भूमिका असते. त्याच्यामुळे काय होतं, कोणीच पुढाकार घ्यायला तयार नसतो आणि प्रश्न काही सुटत नाही. असाच हा सगळा भाग आहे. बाबा रे, देहाभिमान सुटला पाहिजे, संत संगती मिळाली पाहिजे. रघुनायका मागणे आमचे हेती आता, म्हणून आत्मा विवेक निघतो. मग आता काय केलं पाहिजे? आत्मा तर जाणारा आहे. आत्मा काही या ठिकाणी परमनंट म्हणून या ठिकाणी आलेला नाही. मग काय करायला पाहिजे? तर समर्थ बोलले, स्वहित करायला पाहिजे. आयुष्यात येऊन करण्यासारखं एकच आहे आणि ते काय आहे? स्वहित आहे. स्वहित, स्वहित बोलले, स्वहित, स्वतःचं हित. कशापासून, कसं काय हित स्वतःचं? सगळ्यात आता आपण म्हणाल सगळेच जण स्वतःचंच हित करतात, स्वतःसाठीच काम करतात, धंदा करतात, काहीतरी प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी करतात. पण समर्थ म्हणाले, बाबा तरी ते स्वहित करत नाही. ते फक्त देहाचं हित बघतात, पण स्वहित बघत नाही. तर बोलले, ते त्यांच्या अहंकाराचं हित बघतात, अभिमानाचं, माझं घर, माझा संसार, माझे पोरं, माझी पत्नी, माझे पती, अशी त्यांची भूमिका असते. पण मी मेल्यानंतर माझं काय, याचा विचार म्हणजे काय आहे? तर स्वहित आहे. ज्यास स्वहितची करणे, त्यास किती म्हणो न सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. आता हे त्याला काय सांगायचं बाबा? स्वतःचंच हित आहे, त्याला आणखी किती वेळा समजावायचं? पटकन त्याने समजून घेतलं पाहिजे. त्यास किती म्हणून सांगावे? आपण त्याने विचार केला पाहिजे, ज्याने त्याला समजलं पाहिजे की बाबा हे आयुष्य थोडं आहे, याच्यानंतर पुन्हा मला प्रवासाला निघायचं आहे. प्रवासात निघण्यासाठी जे सामान आवश्यक असतं, जी बॅग आवश्यक असते, जे कपडे, जो खाऊ आवश्यक असतो, तो माझ्याकडे असायला पाहिजे किंवा तो मी आतापासून मिळवण्याच्या सगळ्या मागे लागलो पाहिजे. काय असतं आमच्या आयुष्यामध्ये ना, सगळ्याच गोष्टी, तर विद्यार्थी असेल, आम्ही असू किंवा कोणी असू द्या, ओघातच आमचं सगळं आयुष्य चाललं जातं. आजचा दिवस गेला, उद्याचा गेला, परवाचा गेला, असं करता करता महिने गेले, वर्ष गेले आणि आयुष्य संपून गेलं. पण काय करायचं होतं, काय करायला पाहिजे होतं, याचं नियोजनच आमच्याकडे नसतं. प्लॅनिंग नसल्यामुळे काय झालं, नको तिथे वेळ गेला. ज्याच्याकडे प्लॅनिंग आहे ना, ज्याच्याकडे लक्ष आहे, ज्याच्याकडे गोल आहे की नाही, मला दिवसभरातून सकाळी अर्धा तास म्हणा, 1 तास म्हणा, जसं माझ्या यथानुशक्त्याप्रमाणे, संध्याकाळी अर्धा तास, 1 तास मी काय करेल, मी उपासना करेल किंवा ध्यान करेल, भजन करेल. प्रवासाला मी जातो, त्या ठिकाणी मी माझा वेळ उगा इकडे तिकडे बघण्यापेक्षा काहीतरी एखादं छानसं एखादं प्रवचन ऐकेल म्हणा, किंवा एखादं बसल्या बसल्या डोळे मिटून नामस्मरण करेल म्हणा, किंवा काहीतरी विद्यार्थी असेल अभ्यास करेल म्हणा, एखादं आपलं पुढचं लक्ष असेल आयुष्यातलं, काहीतरी 2 गोष्टी चांगल्या शिकेल म्हणा. असं काहीतरी जोपर्यंत आम्ही नियोजन करत नाही, तोपर्यंत आम्ही त्या गोष्टी किंवा आमचं आयुष्यात चांगलं होणे नाही. कारण ही सगळी दुनिया डिस्ट्रॅक्शननं सगळी भरून उरलेली आहे आणि सगळी दुनिया मोबाईलमध्येच आहे. दुनियेकडे बघायचं कामच नाही. हातातला मोबाईल काढला की सगळी दुनिया त्या ठिकाणी सुरू होऊन जाते. आणि म्हणून बोलले, आता वेळ आलेली आहे नियोजन करण्याची. पक्का विचार, संसारासाठी काय पाहिजे, त्यासाठी काय काय करायला पाहिजे, काय काय वाचायला पाहिजे, किंवा कुठलं काय काम करायला पाहिजे, कुठल्या वेळात काय करायला पाहिजे, याचं नियोजन, परमार्थाचं नियोजन, भक्तीचं नियोजन, सगळ्या गोष्टी अशा अगदी ठरवलेल्या पाहिजे की मी ह्या वेळात हे असं करणार. एवढं सगळं वेळच्या वेळी सगळं ठरवलेलं आहे, तर रिकामं गोष्टी करायला माणसाला वेळच नसणार आहे आणि तिथूनच तो वाचणार आहे, तिथूनच तो सुटणार आहे वाया जाण्यापासून. म्हणून वाया जाऊ नये, आपलं आयुष्य वाया जाऊ नये, आपण वाया जाऊ नये, याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. लक्ष बनवलं पाहिजे, गोल आपल्या परमार्थाचा, संसाराचा ठरवला पाहिजे.
टाईम टेबल फिक्स केलं पाहिजे, म्हणजे त्या वेळात ती सगळी कामं होतात, रिकामा वेळ वाया जात नाही. टाईम टेबल नसेल ना तर मग बोलले काही नाही, कुठे काय कधी कुठला मेसेज येईल, कधी कुठे आम्ही कुठे घुसून जाऊ मोबाईलमध्ये, काय बघत बसू. 1-2, 2-4 रील बघण्याच्या नादामध्ये बोलले तास 2-2 तास कुठे निघून जातात कळत नाही. व्यायाम राहून जातो, चांगलं काही वाचन राहून जातं, उपासना राहून जाते. बऱ्याच गोष्टी आमच्या अशा थोड्या अर्ध्या 1-1 तासाच्या सगळ्या ह्या टाईम स्लॉटमध्ये जिथे तिथे वेळ मिळत गेला तिथे टाईमपास करत गेलो असं निघून जातात. म्हणून बोलले आज वेळ आलेली आहे विचार करण्याची. काय वेळ आलेली आहे विचार करण्याची. म्हणून ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे ज्याने त्याने समजणे सकळ काही. आता हे ज्याचं त्याचं ज्याला त्याला समजलं पाहिजे. आपला आपण करी कुडावा, आपला कुडावा केला पाहिजे. आपलं आपण वाचवलं पाहिजे. कुडावा म्हणजे काय तर रक्षण केलं पाहिजे, हित आपलं आपण सांभाळलं पाहिजे. दुसरं कोणीच आपल्याला वाचवायला येणार नाही. जेव्हा अडचण येते ना, संकट येतं ना, थोडीफार करून मागून थोडीफार मदत 10%, 5% लोक मदत करतात. पण 90% प्रयत्न, 90% हालचाल, 90% कष्ट आपल्यालाच करायचे असतात. म्हणून समर्थ काय बोलले, आपण करी कुडावा. आपल्या हिताची तरतूद, आपल्या हिताची सगळी व्यवस्था रोजच्या रोज काही ना काही परमार्थामध्ये आपण गंगाजळी टाकली पाहिजे, संसारामध्ये गंगाजळी टाकली पाहिजे. ही सगळी व्यवस्था आपण करत राहिलो पाहिजे. आणि मग याच्यामुळे काय होतं आहे तर बोलले आपण करी कुडावा, तो आपण मित्र जाणावा. तोच मित्र जो स्वतःची काळजी करतो, बाकी तोच स्वार्थ, तोच परमार्थ. बोलले परमार्थ करणे हाच सगळ्यात मोठा स्वार्थ आहे, कारण परमार्थातूनच आपलं स्वहित होतं. आपण बोलतो की हा स्वार्थी आहे, तो स्वार्थी आहे. तर बोलले परोपकार करून आपण स्वतःचा स्वार्थ साधत असतो. म्हणजे काय, परोपकार केल्यानं पुण्य साठा आणि आपलं स्वतःचं कर्मबंधन किंवा आपलं स्वतःचं कल्याण त्यातून होत असतं. स्वार्थ साधल्यानं त्याच्यामध्ये बोलले होते उलट पाप सगळं आपलं जमा होत असतं. म्हणून आपण करी कुडावा, आपण मित्र व्हावं, आपण नाश करू नये, आपण घात करू नये. त्यास बोलले आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा. तो स्वतःचा नाश करतो, तो काय आहे तर तो स्वतःचा वैरी आहे. आपले आपण अनहित करावे, त्यास आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. आता एखादा फार त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे किंवा फार तो डोक्यावर पडलेला आहे, मग त्याला एका ठिकाणी 2 ठिकाणी लोक त्याला अडवतील, सांगतील, समजावतील की बाबा रे असं करू नको, काहीतरी कोणाला तरी दिसून जाईल. पण आता त्याने ठरवलंच आहे तर बोलले तो आज ना उद्या कुठे ना कुठे तो सगळा आडवा स्वतःला करणारच आहे. मग आपलं हित ज्याला करायचं ठरवलेच आहे, तो हित अनहित कशाही पद्धतीनं करतो. आता हा तो बाहेरचा सगळा भाग नाही. आपलं अनहित करायचंच ठरवलं तर आपल्याकडे काहीच त्या ठिकाणी विचार नसणे, विवेक नसणे, आपलं आयुष्याचं सगळं मार्ग कसा करावा, आयुष्य कसं जगावं याचं काहीच धोरण नसणे, नियोजन नसणे, परमार्थ नसणे, उपासना नसणे, हे काय आहे तर हे अनहित करणं आहे. आणि हे स्वतःला एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. स्वतःला हे काय करणं झालं, हे मारणं झालं. म्हणून असं बोलले स्वतःला मारणं हे योग्य आहे का, स्वतःचं हित करणं योग्य. अजूनही आपलं आयुष्य प्रत्येकाला अजूनही आयुष्य बाकी आहे, वेळ अजून गेलेली नाही. परलोकाचं हित आपण निश्चितपणे केलं पाहिजे. त्यासाठी तजवीज म्हणजे व्यवस्था करून ठेवली पाहिजे. आज हे सगळं श्रवण झाल्यानंतर कागद पेन घेऊन आपण सगळं परमार्थाचं गणित, संसाराचं सगळं प्रगती कशी करायची, कुठे कुठला अभ्यास कोर्स, काय नियोजन करायचं,
परमार्थाचं कधी स्वतःचं कल्याण कसं करायचं, कधी कुठल्या वेळेला कुठले श्रवण, उपासना, मनन, ध्यान काय करायचं, हे सगळं आपलं फिक्स असायला पाहिजे आणि त्या वेळेस ते असं निक्षून झालं पाहिजे. यात कुठलंही बोलले हलगर्जीपणा करता कामा नये. मग रिकाम्या गोष्टींना आपल्याकडे वेळच उरणार नाही आणि आपलं हित झाल्याशिवाय आपण राहणार नाही. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी. या कारणे विवेकी धन्य साधू. आता ज्याला स्वतःचं हित कसं करावं हे कळलं नाही, तो एका अर्थानं काय आहे तर आत्महत्याराच आहे. मग स्वतःचं हित कशातून आहे? परमार्थातून आहे, सद्गुरू सान्निध्यामध्ये आहे, सद्गुरू परमार्थामध्ये आहे. मग हे बोलले माहिती असूनही ज्याने हे सगळं सोडून दिलं तो कसा आहे? आत्महत्याला पातकी. किंवा जे माहिती मिळून देखील ज्याने हे घेतलं नाही किंवा मनुष्यजन्म मिळून देखील ज्याने परमार्थ सेवन केला नाही तो कसा आहे? आत्महत्याला पातकी. कारण ह्याच्यातून ही त्याची कृती अशी आहे ना, ही फार मोठी रिस्की त्याची कृती आहे. परमार्थ न करणे हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा रिस्की डिसिजन आहे, म्हणजे फार मोठा धोकादायक असा डिसिजन आहे. उपासना न करणे, श्रवणाला न जाणे, हे काय आहे? हे एक प्रकारे आत्महत्या केल्यासारखं आहे आणि ते खूप मोठं पातक आहे. म्हणजे महाभयंकर असं ते पातक आहे. बाहेरच्या सगळ्या जे गुन्हे असतात, चोरी वगैरे वगैरे, त्याहीपेक्षा हे मोठं पातक आहे. त्या बाहेरच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा थोडकी वर्ष 2 वर्ष किंवा काही पैशांच्या स्वरूपात दंड भरून तो विषय क्लिअर होऊन जातो. त्याचा ते विषयच तिथे संपला. कायद्यानं शिक्षा झाली म्हणजे त्याचं ते पाप संपलं. पण बोलले ज्याने स्वतःचं हित केलं नाही ते एक प्रकारे आत्महत्याच आहे, म्हणजे परमार्थ केला नाही, एक प्रकारे हे महापातक आहे. या कारणे विवेकी धन्य साधू. म्हणून जो विवेकी आहे, जो साधू आहे, जो स्वतःचं मंगलाचरण घेऊन बोलले ते सगळे स्वतःची पराशुद्ध करण्यास निघालेला आहे, स्वतःचं जीवन धन्य करण्यास जो निघालेला आहे तो कसा आहे? धन्य साधू. पुण्यवंता सत्संगती, पापिष्ठा असत्संगती, गती आणि अवगती संगती योगे. पण जो पुण्यवंत आहे त्याला असे उत्तम संगती मिळते आणि जो पापिष्ठ आहे त्याला असत्संगती मिळते, म्हणजे कुसंग मिळतो. कुसंग कसा काय होतं? करून बघितलं पाहिजे, हे केल्यानं काय होतं, ते केल्यानं काय होतं, हे खाल्लं पाहिजे, ते पिलं पाहिजे, इकडे गेलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे. हे कोण सांगतं? हे असत्संगतीवाले सांगतात. आणि आमचंही काहीतरी पापिष्ठा असत्संगती, म्हणजे त्या ठिकाणी आमचंही काहीतरी बोलले पाप त्या ठिकाणी उफाळून आलेलं असतं, म्हणून अशा लोकांची संगती आम्हाला मिळते. गती आणि अवगती संगती योगे. गती आणि अवगती, गती आणि अवगती हे संगतीचाच सगळा परिणाम आहे. म्हणून अशा कुसंगतीमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. आजूबाजूला जर समजा असे कुटाळक्या करणारे लोक असतील, निंदा करणारे लोक असतील किंवा काहीतरी कुसंगाच्या गोष्टी सगळ्या चर्चा करणारे लोक असतील तर अशांच्या चर्चेतून आपल्याकडे तसेच रस निर्माण होतात. आपलं मन तशाच गोष्टींमध्ये परत रस घ्यायला लागतं आणि मग पुढे हळूहळू त्याची हिंमत वाढते. वेगवेगळ्या सगळ्या पुढे त्या गोष्टी सगळ्या बऱ्याच अशा वाढत जातात आणि म्हणून अशा संगतीला मध्ये बसण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही बरं. या संदर्भात तुकोबा नेहमी सांगतात की बाबा रे, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी मायबापा. बाहेर सगळ्या गुण असणाऱ्या म्हणजे काय, सगळे विकार असणाऱ्या, काहीतरी दोष असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यानं काय होतं तर आतमध्ये तीच भूमिका प्राप्त होते आणि मग संशय चिंता आपली तशीच राहते. पण निर्गुणाचा संग जर धरला, म्हणजे हे सगळे कुसंगाचा त्याग केला, तर आतले संशय चिंता दुःख हे जायला काही वेळ लागत नाही. त्याने केले देशोधडी,
माय बापा, माय आणि बाप म्हणजे काय बोलले, हे संशय आणि चिंता हे बाजूला व्हायचं असेल तर उत्तम संगतीशिवाय पर्याय नाही. आतमध्ये उत्तम सद्गुण धारण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून गती आणि अवगती संगती योगे. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणत्याची. म्हणून आता बाबा रे झालं ते झालं, याच्या आधी झाली असेल तर समर्थ बोलले विषय सोडून दे. आता समर्थ आज्ञा आहे आपल्या सगळ्यांना. हात जोडून आपण समर्थांची आज्ञा स्वीकारली पाहिजे. काय आज्ञा आहे समर्थांची आपल्यासाठी? तर उत्तम संगती धरावी. आतापर्यंत असेल ते नसेल, पण आता हात जोडून समर्थांना विनंती की आम्हाला उत्तम संघामध्ये द्या, उत्तम परमार्थामध्ये द्या, उत्तम भाविक भक्तांच्या सगळ्या सहवासामध्ये द्या. रघुनायका मागणे हेची आता. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणत्याची. आणि आपली आपण चिंता करावी आणि आतमध्ये विवरण करत राहावं. जे समर्थांनी सांगितलं आहे, जे समर्थांनी विवेक दिलेला आहे, त्याचं चिंतन करत राहावं, मनन करत राहावं. बोलले अंतरी बरी विवरावी, विवरावी विवरावी. काय माहिती का, आतमध्ये असं ठासून 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 सगळं विषयांचा कचरा भरलेला आहे. ते नुसतं असं 10 मिनटं, 5 मिनटं, अर्ध्या तास, आठवड्यातून अर्धा तास, 1 तास सत्संग करून तो सगळा मिटणारा विषय नाही. उत्तम सत्संगती धरावी म्हणजे नवीन येणार नाही, आणि जे आतमध्ये आलेलं आहे त्याला त्या सत्संगतीतून, श्रवणातून, उपासनेतून मिळालेलं जे जे आहे त्याच्या आधारानं त्याचं रवंथ करत राहावं, त्याचं विवरण करत राहावं. विवरता 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 आपले सगळे ते गुत्थे सगळे काय होतात, सुटून जातात. आता बरेचदा असं ताराचं म्हणा किंवा दोऱ्यांचं सगळं वेटोळं असतं आणि त्याची अशी गुंतागुंत झालेली असते, ते उकलता उकलत नाही, शेवटी त्याला तोडावंच लागतं. त्याला पार म्हणजे अत्यंत सगळी कठोर भूमिका घ्यावी लागते. कुठेतरी एखादा जॉईंट असा असतो, एखाद्या ठिकाणी एखादा गुंता असा असतो की तो सुटतच नाही. तास गेला, अर्धा तास, 1 तास, 2 तास, ती गुंता काही सुटायला तयार नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं, तेवढा पॉईंट तोडून फेकून द्यावा लागतो आणि उरलेल्याचं सरळ करून विषय मोकळा करावा लागतो. असंच आहे. बोलले कुठेतरी ठामपणा, कुठेतरी दृढ निश्चय घेतल्याशिवाय बोलले आमचा देखील हा गुंता काही सुटत नाही. म्हणून आता बोलले अत्यंत दृढ निश्चयातून आपण उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी आणि विवरण करत जावं, म्हणजे जेणेकरून आपल्या ठाई, आपल्या अंतरी हे सगळ्या उत्तम भूमिका काय होतील, उभ्या राहतील. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणत्याकरिता अविवेक प्राप्त होतो. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जो विशेष ते जाणून घ्यावे. इहलोक आणि परलोक म्हणजे हे काय आहेत, कोणासाठी आहेत, तर बोलले जो जाणता आहे, ज्याने जाणलं, जीवनाचं मर्म जाणलं, उत्तम सत्संगतीचं मर्म जाणलं, आयुष्याचं सार जाणलं, त्याच्यासाठी काय आहे तर सुखदायक, त्याच्यासाठी आयुष्य सुखदायक आहे. जाणलंच नाही, समर्थांनी खूप सांगितलं, सद्गुरूंनी खूप सांगितलं, जाणलंच नाही, मग काय झालं, मग नेणता दुःखदायक, त्याच्यासाठी मग दुःख ठेवलेलं आहे. जाणलं तर बोलले जाणीव म्हणजे स्मरण, स्मरण म्हणजे देव. न जाणलं नेणीव म्हणजे विस्मरण, विस्मरण म्हणजे दानवासारखी गती प्राप्त होते. जाणता तो सकळा मान्य, नेणता होतो अमान्य, जेणेकरिता होई जे धन्य तेची घ्यावे. जाणता सगळ्यांना मान्य होतो, नेणता
बोलले त्याला सगळीकडे त्याची अवहेलना होते. आयुष्यात सन्मान प्राप्त करायचा असेल तर जाणता झालं पाहिजे, शिस्त लावली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, थोडं कठीण परिश्रम केले पाहिजे. मग जाणता तो सकळान मान्य. थोडा संयम ठेवला तर बोलले जो आनंद विषयांमध्ये नाही तो आनंद संयमामध्ये देखील आहे. बोलले विषयांमध्येच असणारा आनंद त्याच्यापेक्षा सुंदर, सालस, स्वच्छ आणि सत्वगुणी आनंद कशामध्ये आहे तर बोलले संयमामध्ये आहे, परिश्रमामध्ये आहे, कष्टामध्ये आहे. म्हणून थोडं दृढ निश्चय फक्त पाहिजे आणि देवत्वाला प्राप्त करून घेता आलं पाहिजे, सगळ्यांना मान्य होता आलं पाहिजे, नावलौकिक करून घेता आला पाहिजे. म्हणून जाणता तो सकळान मान्य, नेणता होतो अमान्य, जेणेकरिता होई जे धन्य तेची घ्यावे. आणि म्हणून ज्याच्यापासून आपलं कल्याण होणार आहे त्याचाच आपण काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. साक्षेपी शहाण्याची संगती तेने साक्षेपी शहाणे होती, आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख. साधी गोष्ट आहे. उत्तम पुरुषाचा संग धरला, असा शहाण्या पुरुषाचा संग धरला तर काय होतं, तेने साक्षेपी शहाणे होती. त्याने बोलले त्याच्यासारखंच आपण ज्याच्या संघात राहतो त्याच्यासारखंच होऊन जातो. आपण ज्या व्यक्तींच्या सगळ्या सहवासात नेहमी राहतो त्यांच्यावरूनच आपलं मूल्यांकन केलं जातं किंवा तसंच आपल्याला समजलं जातं. आणि बोलले कुसंगाच्या संगतीत राहिलो, आपण भले त्यांच्यासारखं करत नसलो तरी आपल्याला त्या ठिकाणी कुकर्मी म्हणूनच संबोधलं जातं. म्हणून साक्षेपी शहाण्याची संगती तेने साक्षेपी शहाणे होती, आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. आपल्यावर आहे आनंद घ्यायचा का शोक घ्यायचा. स्पष्ट करून सांगितलं, अत्यंत सरळ सांगितलं. म्हणाले बाबा उत्तम संगतीचे फळ सुख, उत्तम संगत उत्तम सुख, उत्तम संगतीचे फळ सुख आणि अधम संगतीचे फळ दुःख. आणि अधम म्हणजे अत्यंत कुसंगत जे असेल त्याचं फळ काय होणार आहे, दुःखातच मिळणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. बोलले ती कधी मिटणार नाही, कारण कोणी कितीही त्या ठिकाणी स्वतःला शक्तिमान सामर्थ्यवान समजत असला पण जिथे कुसंग आहे किंवा जिथे भगवंताचा आशीर्वाद नाही, आज न उद्या ते सगळं साम्राज्य लयास गेल्याशिवाय राहत नाही. दुर्योधनाचं बघा ना. बोलले अख्खं आर्यावर्त, अख्खा भारतवर्ष त्यांच्या आधिपत्याखाली होता. पांडवांकडे काय, बिचाऱ्यांकडे 2, 4, 5 राजे त्यांच्या मदतीला होते. अख्खी कृष्णाची अक्षोहिणी सेना देखील कौरवांच्या मदतीला होती. पण एक कृष्ण मात्र पांडवांच्या बाजूनं होता. कृष्ण म्हणजे सत्याचं रूप आहे, कृष्ण म्हणजे प्रामाणिकपणाचं रूप आहे, कृष्ण म्हणजे धर्माचं रूप आहे, कृष्ण म्हणजे संयमाचं, कृष्ण म्हणजे पराक्रमाचं, कृष्ण म्हणजे मेहनतीचं, कृष्ण म्हणजे तपाचं सगळं ते रूप आहे. हे ज्याच्या बाजूनं आहे, समोर किती असू द्या, कोणी असू द्या, कधी बोलले त्यांच्याकडे यश प्राप्त होऊ शकत नाही. ऐसे हे प्रगट दिसे. समर्थ बोलले आता हे प्रगट आहे बाबा, साधं आहे, स्पष्ट आहे, जनामध्ये उदंड भासे. हे सगळीकडे सिद्ध पण झालेलं आहे, सगळीकडे हे असं घडलेलं आहे. प्राणी मात्र वर्तत असे उभययोगी. आणि
प्राणी मात्र वर्तत असे उभय योगे. पण काही प्राणी अधम गतीनं वागतात, काही प्राणी उत्तम संगतीनं वागतात आणि ज्याच्या त्याच्या सगळ्या मग संगतीनुसार जो ज्याला त्याला सगळं प्राप्तव्य होत असतं. एका योगे सकळ योग. तर एक उत्तम संगती, एक तो परमात्मा, एक तो सद्गुरू, एक सगळा बोलले आमची उपासना, एक आमचं नामस्मरण, एक आमचं ध्यान, एक आमचं मंगलाचरण. बोलले हे सगळे असे आहेत ना, यातलं एकाची जरी आम्ही उत्तमातले उत्तम श्रेष्ठतम सगळी भूमिका जर देहाकडे लावून घेतली तर एका योगे सकळ योग. तर बोलले त्याचे सर्व कार्य साधले, सर्व काही त्याला अनायासानं प्राप्त होत असतं. सदा सर्वदा योग तुझा घडावा. बोलले त्याचा म्हणून संतांनी सांगून ठेवलं की बाबा रे, एका त्या परमेश्वराचा योग जर आमच्या आयुष्यामध्ये असेल ना, तर बाकीचा कसलाच वियोग नाही. जे जे उत्तम आहे त्या सगळ्यांचा योग होणार आहे आणि जे जे वियोग देणारं आहे, दुःख देणारं आहे, ते सगळं तो बाजूला करणारा आहे. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. वेळ, काळ, आयुष्य, श्रम, परिश्रम हे सगळं आपलं त्याच्यासाठी खर्ची झालं पाहिजे. आता ज्याचं कोणाचं किती प्रमाणात खर्ची होतं त्याच्यानुसार मग त्याच्यासाठी पुढे योग ठेवलेले आहेत, पुढे प्राप्ती ठेवलेली आहे. म्हणून एका योगे सकळ योग. त्याच्यात तो असेल तर सर्व योग आहेत. आणि एका योगे सकळ वियोग. मात्र कुसंगत जर असेल तर काय आहे बोलले, तर त्या ठिकाणी दुःखच दुःख, सकळ वियोग, सगळे त्रास, सगळ्या अडचणी ठेवलेल्या आहेत. म्हणून एक संसाराची संगती म्हणजे कुसंगती, परमार्थाची संगती म्हणजे उत्तम संगती. विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे. समर्थ बोलला तर तुला विवेक दिलेला आहे बाबा, सगळं कळून दाखवलं, सगळं समजून दाखवलं, आता काही तू लहान नाही. आता मी सांगतो, हा सांगतो, तो सांगतो, याच्यापेक्षा ना तू आयुष्यामध्ये किती आजपर्यंत केलं, काय काय प्राप्त झालं, किती किती धावला, किती किती सगळा राबला आणि त्यातून तुला काय प्राप्त झालं, परमार्थ थोडा जर मनापासून केला तर त्याच्यातून काय प्राप्ती होते, हे आता आपलं आपण बघितलं पाहिजे. विवेक बळे. आपल्याला विवेक आहे, विवेकाच्या सहाय्यानं आपण हे सगळे प्रयोग करून बघितले पाहिजे. आणि मग कुठेतरी एका उत्तम सगळ्या टोकावर, उत्तम सगळ्या ध्रुवावर स्थिर झालो पाहिजे. अवचिते सागडित पडिले तरी तेथून पाहिजे निघाले. निघून जाता झाले समाधान, परमसमाधान. मग आता हे सगळं करत असताना, प्रयोग करत असताना, आयुष्य जगत असताना आता आपल्यालाही कधी ना कधी विस्मरण पडतं, कधी ना कधी कुसंगत पडते. म्हणून काय असं फार आपण मग खचून जाऊन निराश होण्याचं काही काम नाही. वल्ल्याकोळ्यासारख्याचा अख्खा जन्म सगळ्या लुटमाऱ्या, चोऱ्या, दरोडे टाकण्यामध्ये सगळा गेला. म्हणून तो काही फार तो परमार्थ करण्याच्या लायकीचाच राहिला नाही किंवा त्याला कधीच भगवंत भेटणार नाही असं काही होतं का? नाही. पण बोलले जेव्हा उपरती आली तेव्हा सगळं सुटलं. परती आणि पश्चाताप, कैचे उरेलं पाप, अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले. म्हणजे मग असा अणू तापवला पाहिजे, असा पश्चाताप केला पाहिजे ना की पुन्हा या मार्गाला जाणे नव्हे. वारुळ घालून टाकलं तरी त्याने संयम सोडलेला नाही, धीर सोडलेला नाही. आपलं तर थोडंसं डोकं दुखायला लागतं फक्त, तरी आपण लगेच आपलं व्यसन आपण सोडू शकत नाही. बोलले दुखू द्यायचं. बोलले कुठलं व्यसन सोडायचं असेल ना तर थोडे दिवस त्रास होतो,
ते विषयांचं असू द्या, एखाद्या पदार्थाचं असू द्या, व्यक्तीचं असू द्या, थोडे दिवस 2, 4, 8 दिवस डोकं दुखतं. पण तेवढा काळ संयमानं काढणं गरजेचं आहे. थोडंसं डोकं दुखायला लागलं की लगेच आम्ही परत सगळं आमच्या एवढ्या मोठ्या महान कार्यापासून बाजूला होणं हे काही तेवढंसं बरोबर नाही, किंवा तेवढं हे काही आमचं हित करणार नाही. फार धोका किंवा फार अनहित आमचं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून बोलले आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं की बाबा रे, अवचिते साकडीत पडिले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परम समाधान. कळलं ना, ज्यावेळेस जाग आली ना, जब जागा तब सवेरा, जेव्हा जाग आली ना तेव्हा तिथून निघालं पाहिजे. मग तेच धरून बसायचं, आता काय फायदा आहे, आता तर एवढे दिवस झाले, असं झालं तसं झालं, त्याचा काही त्याला फरक पडत नाही. किती आम्ही व्याकुळतेनं आज भक्ती करू, त्याच्यानुसार आमची भगवत प्राप्ती ठेवलेली आहे. नाना दुर्जनांचा संग, क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. म्हणजे दुर्जनाचा संग आम्ही कशासाठी धरतो, तर मनाला सुख मिळावं म्हणून. पण मिळालं का सुख? नाही. तर काय झालं, मनभंग झाला. नुसतं समर्थ सांगतायत म्हणून नाही. समजा डोकं दुखतं आहे म्हणून एखादी तशी कृती परत केली, झालं का समाधान? नाही. नंतर उलट जास्त त्रास झाला. आता एखादा व्यक्तीनं सवय आहे म्हणून ओव्हर ड्रिंकिंग केली, मग कुठेतरी शरीरानं काय केलं, डिटॉक्स केलं, सगळं वॉमिटिंग वगैरे वगैरे सगळं झालं. म्हणजे थोडंसं डोकं दुखणं सहन केलेलं पुरलं असतं, नंतर दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. असं सगळ्याच गोष्टींचं आहे, सगळ्याच विषयांचं आहे. थोडासा त्रास, थोडासा संयम, थोडीशी शिस्त, थोडा वेळ, थोडा काळ त्या परिस्थितीपासून बाजूला व्हायचं, वेगळ्या वातावरणात राहायचं. त्या नेहमीच्या जुन्या सगळ्या जागेवर, जुन्या सगळ्या वातावरणात, जुन्या सगळ्या व्यक्ती तशा भेटल्या ना, किंवा पुन्हा सगळे ते जुने गुण बाहेर यायला वेळ लागत नाही. थोडंसं वातावरण बदलून थोडे दिवस एक अत्यंत संयमपूर्वक राहायचं. मग त्याची पण चांगल्या राहण्याची पण सवय पडते. थोडंसं वाईट झालं किंवा थोडंसं चुकीचं काहीतरी, आता समजा व्यायाम करणारा व्यक्ती रोज व्यायाम करतो आणि एक दिवस एखाद दुसरा दिवस त्याच्याकडे जर कुठे बाहेर प्रवासात कुठे आहे, पाहुणा म्हणून गेलेला आहे, त्याच्याच्यानं ते व्यायाम झालेला नाही, तर त्याला रोजच्या एवढं काही फ्रेश वाटत नाही. चांगल्या गोष्टीची पण सवय पडून जाते. मग चांगल्या गोष्टींची सवय लावावी आणि चांगल्या गोष्टी फॉलो कराव्या. वाईट गोष्टी चुरगाळत बसू नाही, कुरवाळत बसू नाही. असतील तरी थोडे दिवस त्रास सहन करून त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आमचं दीर्घकालीन हित दडलेलं आहे. नावलौकिक त्याच्याशिवाय नाही. कोणी आम्हाला विचारणार नाही. ज्याने संयम ठेवला, ज्याने अत्यंत मेहनतीनं हे सगळ्या गोष्टी बाजूला केल्या, म्हणजे त्याचं मग सगळं हे विश्व त्याचं सगळं काय करतं, गुणगान करतं. क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. मग काहीतरी रंग आपल्या हातचे ठेवावे. सगळे रंग आपले फेकून देऊ नाही. काहीतरी कधीतरी सुधरावं, कधीतरी शहाणं व्हावं. शहाणा यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता. हा थोडासा शहाणपणा, थोडीशी मेहनत आम्हाला काय देणार आहे, तर बोलले सुख, संतोष आणि श्लाघ्यता. श्लाघ्यता म्हणजे काय, भलेपण, एक चांगुलपणा, एक सत्कीर्ती आम्हाला हे सगळं देणार आहे. थोडासा शहाणपणा, थोडासा संयम, थोडीशी मेहनत. आपण संग बांधूया. काही आपल्या ज्या जुन्या सवयी असतील, जुने दुर्गुण असतील, जुने विषय असतील, त्यांना आज समर्थांच्या साक्षीनं प्रतिज्ञा करूया, प्रयत्न करूया की समर्था,
हे मी आता याच्यासाठी थोडे दिवस मला त्रास होणार आहे, हे मी सोडतो आहे, पण मला थोडे दिवस त्रास होणार आहे. आणि याच्यासाठी मला तुझी मदत लागेल. तेवढ्या काळात मस्त एखादी छान आवडीची जी चांगली एखादी गोष्ट आहे ती त्या वेळात ती करत बसावी, किंवा तो छंद सगळा आपला जोपासावा, खेळायला जावं, फिरायला जावं. आणि हळूहळू 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 विवेकानं आपलं सगळं हे कुसंग आपल्याला सोडता येतो. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजून पाहे त्यासकडे. हाच सगळीकडे आता सध्याचा नियम आहे. बाबाले जसे करू तसं प्राप्ती मिळत असते. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो. आणि पृथ्वी त्याची बहुरत्न आहे, त्याच्यामध्ये बहुरंगी बहुढंगी सगळे लोक आहेत. सर्व प्रकारच्या परिस्थिती सिच्युएशन सगळ्या परमेश्वरानं या मायेमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. आणि विचारपूर्वक आम्ही प्रत्यय घेऊन मात्र हे सगळं आयुष्य आपलं त्या ठिकाणी क्रमण केलं पाहिजे. दुर्बळ आणि संपन्न, वेळे आणि व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान असतची असे. म्हणजे दुर्बळ संपन्न राहू शकत नाही, वेडा हा हुशार राहू शकत नाही, तसं आणि त्याचे बोलले दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतात. म्हणून बोलले जो जो करील तयाचे सामर्थ्य आहे चळवळीचे, भगवंत सद्गुरू उपासना सद्गुरू सामर्थ्य आमच्यासोबत आहे. जो जो करील तयाचे, जो जो करेल त्याला समर्थ सद्गुरू सामर्थ्य देणारं आहेच. एक भाग्य पुरुष मोडती, जो करेल तो भाग्याला प्राप्त होईल. एक नवे भाग्यवंत होती, आणखी नंतर जो करेल तो नवीन परत भाग्य प्राप्त करेल. आणि जो भाग्य ज्याच्याकडे आज आहे आणि जो विस्मरणात गेला तो पुन्हा मोडला जाईल. तैसीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. तसंच विद्येचं आहे, तसंच अभ्यासाचं आहे. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरते ही रीते होते काळांतरी. तर ही सृष्टीची चाली आहे. संपत्ती, विद्वत्ता, सौंदर्य येतं आणि जातं, नियम आहे. त्याच्या भरोशावर आयुष्य जगता येत नाही. जगण्यासाठी किंवा पुढे नंतर उतारवयाच्या नंतर किंवा परलोकीच्या प्रवासासाठी फक्त परमार्थ कामात येतो. आज आम्ही जो वेळ सत्कारणे लावलेला आहे तो कामात येतो, उपासना कामात येते, श्रवण सद्गुरू कृपा कामात येते. संपत्ती ऐसी है सृष्टीची चाली, संपत्ती दुपाराची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दुपारची सावली, दुपारी जर आम्ही उन्हात उभं राहिलो ना तर ते आमची सावली आमच्या पायाजवळ असते. म्हणजे आमची संपत्ती, आमचं सगळं आमच्याजवळ असतं. आणि संध्याकाळी ती सावली अशी लांब 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 जाते. आणि एक दिवस सगळी सावली संपून जाते, अंधार गुडूप. बोलले मग सगळं संपायला कधी वेळ लागत नाही. हे सगळं क्षणभंगूर आहे, सगळं 2 दिवसाचं आहे. जे सोबत येणारं आहे त्याची चिंता करावी. बाळ तारुण्य आपले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक. बाळपण, तारुणपण आणि मग नंतर वार्धक्य, हे सगळे फेजमधून मनुष्य जातो आणि जाणार आहे. प्रत्येकजण जाणार आहे. पण इतरांना म्हातारे होताना बघतो, इतरांना मरताना बघतो, पण आपल्यावर काही त्याचा फरक पडत नाही. जणू काही आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत. पण ह्याच्यावर फरक आपण जाणून घेतला पाहिजे. इतरांवरून स्वतः शहाणे झालो पाहिजे आणि याची प्रचिती घेऊन स्वतःचं काहीतरी सार्थक करण्याचा प्रयत्न, तजवीज, हालचाल आत्तापासून करण्याचा प्रयत्न, चंग निश्चय आम्ही बांधला पाहिजे. ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक.
देह जैसे केले तैसे होते. देहानं जसं केलं तसं होतं. यत्न केल्या कार्य साधते. बोलले प्रयत्न केला तर कार्य होतं, निश्चितपणे होतं. तरी मग कष्टावे ते काय निमित्त. मग कष्ट करण्याची काय बोलले, विनाकारण कष्ट सोसण्याची कशाला हौस आपल्याला पाहिजे. जसं उत्तम कार्य करायचं उत्तम होणार आहे. वाईट कार्य करून विनाकारण पुढे कष्टात जाऊ नाही, दुःखात जाऊ नाही. साधं सोपं सरळ आहे. उत्तम मार्गाचा अवलंब करावा, उत्तम परमार्थ करावा आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. देह जैसे केले तैसे होते, यत्न केल्या कार्य साधते. तरी मग कष्टावे ते काय निमित्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.